काही अडचणीत असाल तर ज्योतिषशास्त्राने दिलेले उपाय करून बघा. आता पहिला उपाय बघूया. सोमवती अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे. त्यानंतर पाण्यात लाल चंदन, गूळ मिसळून सूर्यदेवाला त्या पाण्याने अर्घ्य अर्पण करावं, अर्थात सूर्यनारायणाला ते जल अर्पण करावं. त्यानंतर तुळशी मातेची पूजा करावी. तुळशीवर पाणी शिंपडावं आणि तुपाचा दिवा लावावा. त्यानंतर माता तुळशीची 108 वेळा प्रदक्षिणा करावी, जर तुम्हाला शक्य असेल तर. या उपायाने आर्थिक अडचणीतून मनुष्य बाहेर पडतो, पैशांची समस्या दूर होते असं मानलं जातं. आणखीन एक उपाय आहे जो सोमवती अमावस्येला केला जातो आणि तो म्हणजे भगवान श्रीहरी विष्णू आणि पिंपळाच्या झाडाची पूजा. खास करून पिंपळाच्या झाडाच्या पूजेबरोबरच पिंपळाच्या झाडाला 108 वेळा प्रदक्षिणा केल्या जातात. सुरुवातीला 8 परिक्रमेमध्ये कच्चा धागा घेऊन 8 वेळा तो झाडाला गुंडाळला जातो आणि त्यानंतर अन्नदान किंवा फळांचं वाटप केलं जातं. त्यामुळे सुद्धा धनधान्याने घर भरून जातं. घरामध्ये असणाऱ्या आर्थिक अडचणी दूर होतात. आता पैसे मिळवण्याचा मार्ग सापडत नसेल, कष्ट करूनही पैसा घरात येत नसेल, तर सोमवती अमावस्येला संध्याकाळी घराच्या ईशान्य कोपरा म्हणजे पूर्व आणि उत्तर दिशा यांच्या मधला कोपरा, तुपाचा दिवा लावला जातो आणि त्या दिव्यामध्ये लाल रंगाची वात लावली जाते. त्या दिव्यात केशर थोडंसं टाकलं जातं. त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते. लक्ष्मीच्या कृपेने धनधान्य समृद्धी घरामध्ये येते. आता तुम्ही एखाद्या दुःखामध्ये व्यापलेले असाल, त्या दुःखातून मुक्ती व्हावी असं तुम्हाला वाटत असेल, तर सोमवती अमावस्येच्या दिवशी गव्हाच्या पिठात थोडी साखर मिसळून काळ्या मुंग्यांना ती खायला घातली जाते. यामागे विचार एवढाच आहे की मुंगी हा अतिशय छोटा जीव आहे. त्या जीवाच्या अन्नाची सुद्धा जेव्हा तुम्ही काळजी घेता तेव्हा तुमचं दुःख दूर होणार, यात काही शंकाच नाही. मंडळी, आता अगदी थोडक्यात बघूया की कोणत्या गोष्टी सोमवती अमावस्येच्या दिवशी करायला हव्या. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे दानधर्मासाठी हा दिवस शुभ असतो. तुम्हाला जसं जमेल, जसं झेपेल तसा दानधर्म तुम्ही या दिवशी करू शकता. त्याचबरोबर भारतात काही भागात या दिवशी लोक उपवास सुद्धा करतात. या दिवशी अनेक प्रकारचे धार्मिक विधी केले जातात. पवित्र नदीमध्ये स्नान केलं जातं. पिंपळाच्या झाडाची पूजा यामध्ये महत्त्वाची असते. मी मगाशी म्हटलं तसं पिंपळाच्या झाडाला पाणी आणि दूध अर्पण केलं जातं. पिंपळाच्या झाडाभोवती नाही तुम्हाला 108 प्रदक्षिणा घालायला जमल्या तर कमीत कमी 7 प्रदक्षिणा तरी या दिवशी अवश्य घालाव्या. त्याचबरोबर सोमवती अमावस्येच्या दिवशी पितरांना तर्पण देणं आवश्यक असतं. त्यामुळे पितृदोषातून मुक्ती होते. भगवान शिवशंकरांना अभिषेक केला जातो.